श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक विशेष माहिती आणली आणि माहिती खूप 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 महत्त्वाची आहे। काय होतं, हा प्रश्न मला बरेच जण विचारतात आणि मी काय सांगते, माझी याच्यावर व्हिडिओ आहे आणि आहे व्हिडिओ, पण ती फार जुनी आहे। त्यामुळे त्यांना ज्यांना मी सांगते तर त्यांना ते सापडत नाही ती व्हिडिओ, कारण की खूप जुनी असल्यामुळे ती खूप मागे गेलेली असते। म्हणून म्हटलं चला आता आपण त्याच्यावर पुन्हा व्हिडिओ बनवू। तर व्हिडिओ म्हणजे विषय असा आहे की संतान प्राप्तीसाठी बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच महिला खूप औषधं घेऊन त्यांना प्रेग्नन्सी राहत नाही। खूप काही औषधं घेता, खूप काही ट्रीटमेंट घेता, ऑपरेशन करता, खूप काही प्रयत्न करतात तरी पण राहत नाही। तर त्याचं कारण आणि त्याच्यासाठी काय सेवा आहे, तर व्हिडिओ 2 भागात होईल, कारण की विषय मोठा आहे की आता तुम्हाला इतकं मोठं पाहिजे आहे, त्यामुळे विषय मोठा आहे, तर तुम्हाला व्हिडिओ 2 भागात होईल। त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ दोन्ही बघावं लागेल, हे मात्र लक्षात घ्या। एक व्हिडिओ बघून तुम्हाला अर्धीच सेवा समजेल आणि दुसरी व्हिडिओ बघून तुम्हाला पुढची सेवा समजेल। त्यामुळे तुम्हाला दोन्ही व्हिडिओ बघून तशी सेवा करावी लागेल, तेव्हा तुम्हाला ते रिझल्ट येईल। आणि बघा काय, आपल्या ह्या व्हिडिओतूनच असं नाही, पण माझा हा प्रश्न उत्तर विभाग आहे आणि ह्या प्रश्न उत्तर विभागामार्फत आपण जीही सेवा या प्रेग्नन्सी राहण्यासाठी किंवा संतान प्राप्तीसाठी देतो, प्रत्येकाला तीच सेवा देते। असं काही नाही, वेगळं प्रत्येकासाठी वेगळं नसतं, पण काही थोडी गोष्ट मागे पुढे होतात, कारण की ज्याच्या त्याच्या ग्रहानुसार काहींना ग्रहाचे नड असेल तर त्यांना त्याच्यात आणखी ऍड केलं जातं काही सेवा, तर असं असतं। पण सेवा एक सगळ्यांना सारखी असते। तर आता काय माहिती ना, आता आपल्याला देवांचं काय सगळ्यांसारखं असतं, म्हणजे एका प्रश्नासाठी तर आता संतान प्राप्तीसाठी काय सेवा करायची, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची कुंडली चेक करा। सगळ्यात महत्वाची पती पत्नीची कुंडली चेक करायची, त्यांना ग्रहाची नड आहे का, तो कुठला आहे, कारण की पत्रिकेमध्ये ना पूर्ण दिलेलं असतं त्यांचं योग कधी आहे, संतान योग कधी आहे, त्यानंतर पत्रिकेवर किती संतान होणार आहे, कसे होणार आहे, हे सगळं पत्रिकेत दिलेलं असतं। तर तुम्ही सगळ्यात पहिले पत्रिका चेक करून घ्या। बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला आपण औषधोपचार करतो पण ते नाही बघत आणि ते ग्रहाची नड असते, मग तिथे कधी कधी आपल्याला त्या ग्रहाची शांती किंवा त्या ग्रहाची उपासना करावी लागते, म्हणजे मग तुमचे औषधोपचार जे आहे ते लागू होतात। किंवा काही वेळेला देवांची पण नड असते। कधी कधी काय असतं बघा, जुने लोक असतात ना आपले, म्हणजे सासरे किंवा त्यांचे सासरे सासू, आपले सासू सासरे किंवा त्यांचे सासू सासरे वगैरे असे पूर्वीचे, की त्यांनी काही नवस केलेला असतो आणि तो जर नवस त्यांनी फेडला नाही तर पुढच्या वंशजांना आपण त्रास होत असतो, म्हणजे असं पण असतं। त्यानंतर आपले पण काही दोष असतात, पितृदोष असतात, मातृदोष असतात, महिलांना 150 पट पितृदोष असतो, सासरचा 100% आणि माहेरचा 50%, तर हे पण असतं। याच्यामुळे पण पितृदोषामुळे पण होतं, मग हे पत्रिकेत आपल्याला कळतं। मग या पत्रिकेतच आपल्याला पत्रिका बघितली का ते पितृदोष आहे का, तुम्हाला आहे का, तुमच्या पतीला आहे का, दोघांना पती पत्नीला आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला पितरांची सेवा करावी लागते। मग पितरांची सेवा करावी लागते। आणखी एक प्रश्न आहे कुंडलीमध्ये, उजव्या सोंडीचा गणपती असतो कोणाच्या, म्हणजे पतीच्या किंवा पत्नीच्या पत्रिकेत जरी उजव्या सोंडीचा गणपती असला ना, ते बघा कुंडली असते, अशी कुंडली असते, त्याच्यावर चित्र असतं, गणपतीचं चित्र असतं आणि मग म्हणजे गणपतीचा फोटो असतो, मध्ये लिहिलेलं असतं, तर त्याच्यावर पण असतं ना उजव्या सोंडीचा गणपती, तर तरी सुद्धा आपल्याला कधी कधी हा प्रॉब्लेम येऊ शकतो। तर ते सगळं आपल्याला कुंडली पहिले चेक करायची असते। कुंडली चेक केल्यानंतर मग त्याच्यातले जे काय आहे ते पूर्ण एकदा क्लिअर करून घ्यायचं। तुम्हाला ग्रहाची नड असेल तर त्या ग्रहाची शांती असेल किंवा त्या ग्रहाची काही उपासना असेल ते करावी लागते। त्यानंतर तो गणपती चेक करून घ्यावा लागतो। त्यानंतर पुन्हा तुमच्या पत्रिकेमध्ये ते सुद्धा दाखवतात की काही म्हणजे नवस वगैरे केलेला आहे का पूर्वे का तो नडतोय, हे सगळं दिलेलं असतं। त्यानंतर आणखी पुन्हा एक गोष्ट असते, पितृदोष झालं, त्यानंतर आपण स्वतः सुद्धा कधी कधी काय होतं, जेव्हा आपल्याला पहिल्या वेळेला संतती प्रेग्नन्सी राहते ना, तेव्हा आपण म्हणतो नको नको बाई मला आत्ता नको वगैरे असं, तर त्यावेळेस पण आपण जेव्हा ते अबॉर्शन वगैरे करतो ना, तर त्याचा पण आपल्याला दोष लागतो, मग पुढे आपल्याला संतती व्हायला प्रॉब्लेम देतं। तर असे पण असतं कारण, म्हणजे संतती न होणं किंवा प्रेग्नन्सी न राहणं ह्याच्या मागचं हे कारण आहे, ते हे कारणामुळे आपल्याला त्या गोष्टी नडत असतात। त्यानंतर
त्यानंतर आपल्या घरातले देव चेक करावे लागतात. आपल्या घरातले देव चेक करावे लागतात. तर आपल्या घरामध्ये जर बाळकृष्ण असेल आणि त्याला जर लिंग नसेल तर तेव्हा सुद्धा त्या घरामध्ये संततीला प्रॉब्लेम येत असतो. त्यानंतर घराच्या समोर, आपल्या दरवाजाच्या समोर जर एखादं फळाचं झाड असेल तर त्या पण परिवारामध्ये कोणाला तरी संतती प्रॉब्लेम होत असतो. म्हणजे असे कारण भरपूर आहे संतती न होणं, प्रेग्नन्सी न राहणं, त्याच्या मागे कारण भरपूर आहे. मग पहिले आपल्याला ते शोधावं लागतील. पहिले ते शोधावं लागेल. म्हणून मी आजच्या व्हिडिओमध्ये पहिले ते कारण सांगितले. म्हणजे तुम्हाला ते कारण तुम्ही एकदा ते सगळं तुमचं नील कराल ना, मग तुम्हाला सेवेचा लगेचच फरक पडेल. आणि ही सेवा अशी आहे की आतापर्यंत ज्यांनी पण केलेली प्रत्येकाला त्याचा अनुभव आलेला आहे. प्रत्येकाला किती पण अननड असो तर त्यांना तेवढ्यात 108 दिवसात प्रेग्नन्सी राहिले. फक्त एका ताईचा अनुभव आहे, म्हणजे त्या ताईंना 21 वर्षानंतर ह्याच सेवेने आपल्या ह्याच सेवेने लग्नानंतर 21 वर्षाने संतती झाली. परंतु त्यांची गोष्ट अशी आहे की त्यांनी सेवा घेतली होती माझ्याकडनं, पण त्यांनी ती 3 महिन्याची सेवा करण्यासाठी 1 वर्ष लावला. आता इतकं वय झाल्यानंतर एवढ्या सगळ्या सेवा होत पण नाही बुवा. आता समजा जर 21 वर्ष म्हटल्यावर आता 21 आणि 21 त्या ताईंचं असेल 45 वय. 45व्या वर्षी एवढी सेवा करण्याचे हे पण नव्हतं त्यांची कॅपॅसिटी, आणि अगोदर त्यांचे भरपूर हे झालेलं होतं. तर त्यांनी 45 जवळ जास्त पण असू शकतं त्यांचं वय. तर त्यांनी त्या वयात म्हणजे 45 46 47 वय असेल त्यांचं साधारण. तर त्या वयामध्ये त्यांना मुलगी झाली, परंतु त्यांनी ती सेवा करायला 3 महिन्याची सेवा करायला वर्ष लावला. त्यांना वर्षानंतर त्याचा अनुभव म्हणजे प्रेग्नन्सी राहिली. असं आहे सेवा. जेव्हा आपण संकल्प करतो ना, तर संकल्पात आपण जेवढं लवकर संकल्पित सेवा आपण लवकर केली ना, तेवढे लवकर आपल्याला रिझल्ट येतात. शक्यतो ही 3 महिन्याची सेवा असते. 3 महिन्यात आपल्याला पूर्ण करायची असते. सेवा मोठी असते त्यामुळे आपल्याला माहितीये की वेळ जास्त लागतो, परंतु आपल्याला एवढं मोठं पाहिजे आहे तर नुसतं क्षुल्लक सेवा करून होणार नाही ना. बऱ्याच वेळा काय होतं, प्रश्न उत्तराच्या माध्यमातून आम्हाला सांगतात, ताई मी जॉबला आहे बरं का, मला एवढा वेळ नाही, मला छोटीशी सेवा द्या. आता त्यांचा प्रश्न एवढा मोठा असतो, छोटीशी सेवा द्या, तर मग कसं काय ना, मग कसं काही काम होतील तुमचे. तर तसं नसतं. तर जेवढी सेवा दिली तेवढी करावी लागते. आता तुम्ही सुद्धा ह्या व्हिडिओच्या मार्फत जेवढी तुम्हाला सेवा सांगितल्या जाईल सगळी करा. सर्वात पहिले मी तुम्हाला कशामुळे होत नाही, कशामुळे अडचणी येतात हे तुम्हाला सांगितलं, कारण की तुम्हाला पहिले ते नील करायचे. नाहीतर परत मला कोणी कमेंट करा की तुम्ही महत्वाचं बोलत नाही. एक दोन मला कमेंट असं आलं होतं की मुद्देसूद बोला, महत्वाचं बोला. परंतु गोष्ट अशी असते की मागचं पुढचं सांगावंच लागतं, तेव्हाच तुम्हाला हे होतं. तर आता मी अशी गोष्ट असते तर मला काय बोलायला हे होतं, ठीक आहे असो, ज्याचा त्याचा प्रश्न असतो, पण ज्याला समजायचं असतं त्याला पूर्ण लागतं म्हणून. तर असं आता हे झालं आपल्याला. आता इथून पुढे सेवा काय करायची. सेवा आपल्याला सगळ्यात पहिले आपल्याला 3 महिने सेवा करायची. त्याला ब्रह्मचर्य पाळायचं नाहीये. फक्त पहिले सुरुवातीला तुम्हाला जेव्हा ब्रह्मचर्य पाळायचे ते पण मी सांगते. सेवातून आपल्याला फक्त बघा नवनाथांची जेव्हा सेवा करायला सांगते, आपल्याला नवनाथांची सेवा करायची आहे, गुरुचरित्र वाचायचं आहे, त्यानंतर दुर्गा सप्तशती, मल्हारी सप्तशती, स्वामी चरित्र सारामृत आणि सत्यनारायण एवढी सेवा करायची आहे आपल्याला प्रेग्नन्सी राहण्यासाठी. मग त्यानंतर औदुंबर प्रदक्षिणा आहे, औदुंबर प्रदक्षिणा पण करायची. हे सगळे सेवा 108 दिवस करायचे आपल्याला. जेव्हा तुम्ही सगळ्या सेवा 108 दिवसात पूर्ण कराल तर तुम्हाला 108 दिवसात अनुभव येईल. एका मॅडमचा अनुभव सांगते. एका मॅडमनी ही सेवा पहिल्या वेळेस केली, 3 महिन्यात सेवा केली, त्यांना काही राहिलं नाही 3 महिन्यामध्ये. त्यांना वाटलं का माझ्याकडनं काही सेवा चुकली असेल किंवा काही राहिली, मिस झाली. त्यांनी पुन्हा हे येऊन गेलं त्यांचं, मग पाळी येऊन गेली त्यांची, पिरियड्स येऊन गेला आणि नंतर पिरियड्स आले परत त्यांनी सुरू केले. तर त्यांनी 2दा सेवा सुरू केल्या, तर त्यांना प्रेग्नन्सी राहिली आणि जुळे मुलं झाले. आणि विशेष म्हणजे 1 मुलगा 1 मुलगी झाली. त्यांना मी खूप हसते, त्यांना खूप जोक करते त्यांच्यावर. डबल सेवा केली म्हणून तुम्हाला स्वामींनी 2 संतान दिले असं मजाक करते त्यांची, पण तसं नसतं. पण त्यांनी डबल केली सेवा असं सांगते. आणि मग कसं आहे, मग असं झालं त्यांना, तर झालं तर खूप भारी, बेटरच झालं ना. 1 मुलगा 1 मुलगी झाली, टेन्शनच नाही. पण असं असतं, सेवा जर तेवढ्या दिवसात केली तर तुम्हाला तेवढ्या दिवसात अनुभव येणार. फक्त सेवा ही श्रद्धा, विश्वास आणि एकाग्रतेने करायची. सेवा हातात आपल्या काचेच्या 2 बांगड्या असाव्या. त्यानंतर आपण म्हणजे सवासण असतो ना, त्यामुळे सवासणीचे अलंकार आपले असावे, कारण की आपल्याला कुलदेवी सेवा करायची. आणि जेव्हा आपल्याला
जी काही कुलदेवीची असेल, देवांची सेवा असेल तर आपल्या सौभाग्याचे अलंकार आपल्याला साधारण असावे. म्हणजे कपाळाला कुंकू असावं, हातात काचेच्या 2 बांगड्या असावं, पायात जोडवे असावं, गळ्यात मंगळसूत्र असावं, एवढं तरी असावं आपलं. तर असं एवढं तरी असावं, कारण की ह्या सेवेसाठी म्हणजे कुठल्याही सेवेसाठी ना या 4 गोष्टी खूप महत्वाच्या आहे. आणि स्वामींच्या सेवेसाठी तर खूप महत्वाच्या आहे आणि त्याच्यातून आपल्याला जास्त ऊर्जा भेटते बघा. म्हणून आपल्याला ते करायचं. टिकली तर चुकून सुद्धा लावू नका. टिकलीचा सुद्धा अनुभव आहे, ह्या सेवेत सुद्धा टिकलीचा अनुभव आहे. एका ताईने 3 महिने सेवा केली, पण कपाळाला टिकली लावून सेवा केली. 3 महिन्यानंतर आल्या ताई म्हणे, अहो म्हणे मी माझे 3 महिने म्हणजे 3 महिने पूर्ण नव्हते आले, सॉरी होत आले होते. म्हणे अहो ताई तुम्ही सांगितलं 3 महिन्यात रिझल्ट येतात, माझे 3 महिने होत आले म्हणे, पण मला ते हेच नाही झालं म्हणे, अजून काही रिझल्टच आला नाही, माझी येतीच रेग्युलर पिरियड. त्यांना म्हटलं कसे करता, काय करता सेवा? ते म्हटलं काय काय करता तुम्ही? कपाळाला काय गंध लावता का, कुंकू लावता का? नाही म्हणे कुंकू नाही लावत म्हणे, पण टिकली असती म्हणे माझी. म्हटलं माझं तुम्हाला हे एवढं डिटेल्स सांगितले तरी तुम्ही टिकले लावले, मग कसं काय? कारण की हे जास्त आपलं ब्रह्मरंध्र असतं आणि जेव्हा आपण सेवा करतो तर इथून आपल्याला शरीरामध्ये त्या सेवेची ऊर्जा मिळत असते. म्हणून आपल्याला आपल्या कपाळाला कुंकू लावायचं असतं, टिकली लावायची नसते. टिकलीला जे मागे चिकट द्रव असतो ना तो पक्ष्यांची प्राण्यांची चरबीपासून बनवलेला असतो आणि त्याच्यामुळे ते देवाला तर मांसाहार चालत नाही. आणि त्याच्यामध्ये हे इथे चिटकवल्यामुळे काय होतं, आपलं जे ब्रह्मरंध्र आहे आणि जिथून आपली ऊर्जा शरीरात प्रवेश करणार आहे तेच आपल्याला लॉक होऊन जातं, म्हणजे तेच पॅक झालेलं असतं, त्याच्यामुळे आपल्याला हे जात नाही. म्हणून टिकलीचं कारण मी प्रत्येक वेळा सांगते आणि टिकली लावू नका हे पण सांगते. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आता आपण सेवा बघू. आत्ताच्या व्हिडिओमध्ये का प्रेग्नन्सी राहत नाही किंवा काय अडचण असते हे बघितलंय. तर असं आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. आणि हो, पुढची व्हिडिओ अवश्य बघा, कारण की त्याच्याच सेवा आहे. श्री स्वामी समर्थ.